नमस्कार शेतकरी बांधवांनो. गहू काढणीनंतर शेतात उरलेला काडी कचरा तुम्ही काय करता? अनेक शेतकरी तो जाळून टाकतात. पण तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि उपयुक्त जीवाणू नष्ट होतात. पण हाच काडी कचरा योग्य पद्धतीने वापरला तर तो पॉवरफुल सेंद्रिय खत बनू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत गव्हाच्या अवशेषांचे महत्त्व आणि अवशेष जाळल्याने होणारे नुकसान आणि त्यापासून खत बनवण्याची सोपी पद्धत आणि त्या खताचे शेताला होणारे फायदे. तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण बघू गव्हाच्या अवशेषामध्ये काय असते. तर सगळ्यांना माहिती आहे गहू काढल्यानंतर तो खालचा भाग शेतात राहतो. तर त्याला आपण काडी कचऱ्यासारखा असतो तो. तर पण गव्हाचा काडी कचरा म्हणजे फक्त कचरा नसतो. त्यात काय असतात? सेंद्रिय कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये. आणि हे जर पदार्थ जमिनीत मिसळले तर जमिनीची सुपीकता वाढते आणि रचना सुधारते. यामुळे काय काय होतं? तर यामुळे काय होतं? माती भुसभुशीत होते, पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता वाढते, सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. हे तर झालं त्याच्यामध्ये असलेला घटकामुळे होतं. पण आपण जर काडी कचरा जाळून टाकलं तर त्यामुळे काय नुकसान होते? तर काडी कचरा जाळल्याने सर्वात मोठा तोटा म्हणजे मातीतील उपयुक्त जीवाणू मरतात. दुसरं, सेंद्रिय कार्बन कमी होतो, माती कडक बनते आणि वातावरणात धूर आणि प्रदूषण वाढते. आपण नेहमीच ऐकतो की दिल्लीमध्ये प्रदूषण जास्त आहे. तर असं म्हणतात की आजूबाजूला तिथे हरियाणा किंवा पंजाब तिथे गहू जास्त पिकतो आणि ते लोकं तो जाळतात कचरा आणि त्यामुळे प्रदूषण होतं असंही म्हणतात. म्हणजे कचरा जाळल्याने गव्हाचा प्रदूषण वाढते. म्हणून आता कृषी तज्ज्ञ सांगतात की क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. म्हणजे क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट म्हणजे काय? रेसिड्यू म्हणजे उरलेला भाग. तर क्रॉप म्हणजे पिकं काढल्यानंतर उरलेल्या कचऱ्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि त्यापासून कसं खत तयार करायचं. तर आज आपण पाहणार आहे गव्हाच्या अवशेषांपासून पॉवरफुल खत बनवण्याची पद्धत. तर आपण एक सोपी पद्धत पाहूया. तर काय असतं की तो काडी कचरा आजकाल तर थ्रेशरनी किंवा ते मिळतं त्यामुळे तो काडी कचरा थोडा बारीकच कापला जातो आणि खाली राहतो. जर मोठे-मोठे तुकडे असेल तर त्याला बारीक चिरणे आवश्यक असतं. त्यामुळे काय होतं की लवकर विघटन होतं. दुसरी गोष्ट काय करायचं मग? त्यावर काय टाकायचं? सूक्ष्मजीव त्यात टाकले तर त्याचं लवकर विघटन होतं. त्यामुळे त्यावर काय शेणखत म्हणजे ओलं करून शेणखताचा असा सडा जसा टाकतो, तसा टाकून द्यायचा पूर्ण शेतामध्ये किंवा जीवामृत. जीवामृत तुम्हाला माहितीच आहे. ताक, गोमूत्र, शेण. माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यावर बद्दल. जीवामृत टाका किंवा डिकंपोजर कल्चर. ते बाजारात सहज उपलब्ध मिळतं आणि ते कसं वापरायचं त्यावर लिहिलेलंही असतं आणि ते टाकलं तर अजून लवकर प्रक्रिया होते. तर ते टाकायचं. त्यानंतर काय ओलावा ते वाळायला नको म्हणून त्यावर पाणी शिंपडायचं. म्हणजे तुम्ही पाईपनी किंवा तुमच्याकडे स्प्रिंकलर असेल तर कशाने तरी त्यावर पूर्ण पाणी शिंपडायचं. म्हणजे ओलावा राहिला पाहिजे. त्यामुळे सूक्ष्मजीवाचं विघटन लवकर होतं. ते लवकर जलद करतात. आणि त्यानंतर काय करायचं त्यावरून रोटाव्हेटर किंवा ट्रॅक्टरने तो कचरा जमिनीत मिसळून टाकायचा. तर हे सगळं झाल्यानंतर साधारणतः 20 ते 30 दिवसात म्हणजे एका महिन्यात हा काडी कचरा कुजून उत्तम सेंद्रिय खत बनते. तर आता या खताचे फायदे काय? तर या खतामुळे काय होतं? मातीची सुपीकता वाढते. सेंद्रिय कार्बन वाढतो जमिनीमध्ये. माती भुसभुशीत बनते.
आणि रासायनिक खताची गरज कमी होते आणि पर्यायाने पिकाचे उत्पादन वाढते. त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे काय होतो? पर्यावरणासाठी पण त्याचा खूप फायदा होतो. काडी कचरा जाळण्याऐवजी वापरल्यास हवा प्रदूषण कमी होते, जमिनीची गुणवत्ता सुधारते आणि शेती जमीन चांगली बनते. म्हणूनच आज जगभरात रेशिड्यू रिसायकलिंगला महत्त्व दिले जाते. आता सगळीकडेच पिकं काढल्यानंतर जो कचरा असतो, तो न जाळता त्यापासून खत तयार करणे यावर सगळीकडेच महत्त्व देत आहे. तर शेतकरी बांधवांनो, गहू काढणीनंतर उरलेला काडी कचरा हा जाळू नका. त्याचा वापर करून पॉवरफुल सेंद्रिय खत तयार करा. त्यामुळे तुमची जमीन सुपीक राहील आणि उत्पादनही वाढेल. तर अशीच शेतीविषयक माहिती हवी असेल तर शेतीविषयी बोलू काही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.